सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. प्रत्येक कृतीचा एक उद्देश असतो. जेव्हा लोक पृथ्वीवर राहतात तेव्हा त्यांचा स्वतःचा उद्देश असतो. आपल्या विश्वासाच्या जीवनात आपलाही एक उद्देश असला पाहिजे. मग आपल्या विश्वासाचा उद्देश काय आहे आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जीवांचे तारण. आपल्या विश्वासाचा उद्देश आपल्या आत्म्याचे तारण अनंतकालिक जीवन आहे. आपल्याला अनंतकालिक जीवन देण्यासाठी परमेश्वराने आपल्या 6000 वर्षांच्या मुक्तीच्या कार्याला 3 युगांमध्ये विभागले आणि प्रत्येक युगात आपल्याला तारणहाराचे वेगळे नाव दिले. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. परमेश्वराने आपल्याला पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा दिली आहे. याचा अर्थ असा की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांना नाव आहे. पिताचे नाव यहोवा आहे. पुत्राचे नाव येशू आहे. प्रत्येक युगात तारणकर्त्याचे नाव वेगळे असते. मग पवित्र आत्म्याचे नाव काय आहे? प्रथम पित्याच्या युगात तारणकर्ता कोण होता ते पाहूया. मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी कर्ता नाही. पित्याच्या युगात तारणकर्त्याचे नाव यहोवा होते. यहोवाशिवाय इतर कोणत्याही नावाने लोकांचे तारण होऊ शकत नव्हते. मग जेव्हा युग पुत्राच्या युगात बदलले तेव्हा तारणकर्ता कोण होता? जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. जसजसे युग पित्याच्या युगापासून पुत्राच्या युगात बदलले तसतसे तारणकर्त्याचे नाव यहोवापासून येशू असे बदलले. पुत्राच्या युगात ज्यांनी येशूवर, पुत्राच्या युगातील तारणकर्त्यावर विश्वास ठेवला त्यांना तारण प्राप्त झाले. मग पुत्राच्या युगात, पित्याच्या युगात तारणकर्ता असलेल्या यहोवावर विश्वास ठेवणाऱ्यांचे काय झाले? पुत्राच्या युगात ज्यांनी पिता यहोवावर विश्वास ठेवला त्यांना त्या युगाचा तारणकर्ता मिळाला नाही आणि अखेरीस त्यांचे तारण झाले नाही. परमेश्वराने आपल्याला प्रत्येक युगात तारणहाराचे वेगळे नाव दिले आहे. जसे लिहिले आहे, सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. त्याप्रमाणे तारणकर्त्याच्या प्रत्येक नावाला एक वेळेची मर्यादा आहे. पिताच्या युगात लोकांना केवळ पिताच्या नावाने तारण प्राप्त झाले आणि पुत्राच्या युगात लोकांना केवळ पुत्राच्या नावाने तारण प्राप्त झाले. आता पवित्र आत्म्याचा युग आहे. पुत्राच्या युगापासून पवित्र आत्म्याच्या युगात बदल झाल्यामुळे तारणकर्त्याचे नाव देखील बदलले पाहिजे. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. येथे मी येशू आहे. तर माझे नवीन नाव येशू नाही तर दुसरे नाव आहे. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असे. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. जो विजय मिळवतो त्याला नवीन नाव असलेला दगड मिळेल. येथील दगड खरा दगड नाहीये. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्याजवळ येत असता. तो धोंडा येशूला दर्शवतो. ज्याला ते प्राप्त होते
त्यालाच येशूचे नवीन नाव कळते. संपूर्ण जगाला येशूचे नाव आधीच माहीत आहे, परंतु अद्याप त्याचे नवीन नाव माहीत नाही. बायबल म्हणते की ते फक्त त्यालाच कळते ज्याला ते प्राप्त होते. हे नवीन नाव पवित्र आत्म्याच्या युगातील तारणहाराचे नाव आहे. तारणासाठी आपण नवीन नावाचा भावा केला पाहिजे, कारण नवीन नाव पवित्र आत्म्याच्या युगातील तारणहाराचे नाव आहे. पवित्र आत्म्याच्या युगात आपल्याला नवीन नाव माहीत असले पाहिजे, तरच आपण आपल्या विश्वासाचे ध्येय, जे तारण आहे, प्राप्त करू शकतो. चला, पवित्र आत्म्याच्या युगातील तारणहाराचे नवीन नाव प्राप्त करून तारण मिळवूया.